तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याची मागणी करत बीडमध्ये मुस्लिम समाजानं धरणं आंदोलन केलं। मराठा समाजाप्रमाणेच लवकरच मुस्लिम समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे, त्यासाठी मोर्चेबांधणी म्हणून हे धरणं आंदोलन करण्यात आलं। विकासाच्या मार्गावर मागे फेकल्या गेलेल्या मुस्लिम समाजाला पुढे आणण्यासाठी आरक्षण गरजेचं आहे असं सांगत नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला। सच्चर कमिशन, रंगनाथ मिश्रा कमिशन आणि या आरक्षणाची शिफारस केली आहे। या संदर्भात अध्यादेशाची कालमर्यादा संपूनही सरकार लक्ष देत नाहीये, त्यामुळे आमचा हक्क आम्हाला द्यावा अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं। अहमदनगरमधल्या राहुरीतही मुस्लिम समाजानं आरक्षणासाठी मूक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। सध्या देशामध्ये मुस्लिम समाजाची दयनीय अवस्था आहे, त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारनं आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळेस करण्यात आली। मुस्लिमांनी 5% आरक्षण त्यांना मिळावं यासाठी मुस्लिम समाजाच्या पर्सनल लॉमध्ये सरकारनं हस्तक्षेप करू नये या दोन प्रमुख मागण्यांसाठी जळगावात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला। जामियातुल उलेमा ए हिंदच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं होतं। या अंतर्गत जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। यावर तहसील कार्यालयावर मूक मोर्चाही काढण्यात आला होता। मुस्लिमांना आरक्षण द्यावं या मागणीसाठी अकोल्यामध्ये जमियत ए उलेमा या संघटनेनं धरणं आंदोलन केलं। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्यात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। आरक्षणाची मागणी करत सोलापुरातही मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला। न्यायालयानं 5% आरक्षण देऊनही राज्य सरकारनं त्याची अंमलबजावणी केलेली नाही। मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी आरक्षण गरजेचं असून ते दिलंच पाहिजे अशी मागणी यावेळेस करण्यात आली। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड शहरामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी एक मूक मोर्चा काढण्यात आला। आरक्षणाच्या मागणीसह पर्सनल बोर्ड लॉमध्ये होणारा सरकारी हस्तक्षेप थांबवण्यासाठी जमियत ए उलेमा ए हिंदच्या वतीने या मोर्चाचं आंदोलन करण्यात आलं होतं। मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं मुस्लिम समाज सहभागी झाला होता। केंद्रात ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीसाठी गोंदियातल्या लोधी समाजाकडून दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यापूर्वी आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन हा समाज सालेकसा तहसील कार्यालयावर जाऊन धडकला। राणी अवंतीबाई लोधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम शासन स्तरावर साजरा व्हावा, राणी अवंतीबाईंचा इतिहास बालभारतीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। यवतमाळच्या आर्णी नगर परिषदेतल्या सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकानं विकास कामं होत नसल्याचा निषेध करत आंदोलन केलं। बांधकाम विभागात कार्यकर्त्यांसह कोंडून घेत नगरसेवक गणेश हिरोळे यांनी हे आंदोलन केलं। आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधी आर्णी नगर परिषदेनं शहरातल्या 6 लाखांच्या कामांच्या निविदा काढल्या, मात्र त्यात हिरोळे यांच्या प्रभागातल्या एकही कामाचा समावेश नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात शिक्षक नसल्यानं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी खुर्चीवर दगड ठेवून त्याला शिक्षक मानून आंदोलन केलं। गेल्या अनेक दिवसांपासून महाविद्यालयामध्ये शिक्षकांची वानवा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कुणी शिक्षक देत आहे का असं म्हणत हे आंदोलन करण्यात आलं। सटाण्यातील जिल्हा परिषदेच्या इंदिरानगर शाळेमध्ये वादग्रस्त शिक्षकाची नियुक्ती केल्यानं आंदोलन करण्यात आलं। संतप्त ग्रामस्थांनी शाळेला टाळं ठोकून निषेध व्यक्त केला। विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित झालेले पंडित कापडणीस हे शिक्षक पुन्हा एकदा शाळेत रुजू झालेत, त्यांची अन्यत्र बदली करावी असा ठराव ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवलाय, मात्र त्याची दखल न घेतल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। नांदेडच्या माहूर शहरातील अनुसूचित जाती जमातींच्या वसतिगृहातील मुलींनी उपोषणाला सुरुवात केली आहे। बाबा सोनपीर दर्गा रस्त्यावरील या वसतिगृहातील 2 शिक्षकांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली। या दोन्ही शिक्षकांना परत बोलवण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली। विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम वसतिगृहातील अधीक्षकांकडून होत असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला। सांगलीतल्या करंजे गावातील एका शाळेतल्या शिक्षकानंच विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता। त्यानंतर गेले 23 दिवस नराभम शिक्षक फरार आहे। त्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी करंजे शहर अत्याचार निर्मूलन समितीनं आंदोलन केलं। या शिक्षकाला त्वरित अटक करावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं।
माथेरानचा घाट रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात टॅक्सी चालकांनी एकदिवसीय आंदोलन केलं। यंदा झालेल्या मुसळधार पावसानं या रस्त्याची पार दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डेच खड्डे दिसून येत आहेत। त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवायला तारेवरची कसरत करावी लागते। दिवाळीपूर्वी या रस्त्याच्या डागडुजीची करावी अशी मागणी करण्यात येते। अहमदनगरच्या कल्याण मार्गावर जमावानं 2 बसेसची तोडफोड केली। दुचाकीवरून आलेल्या या टोळक्यानं आंदोलन सुरू करणार असल्याचं सांगत बसमधल्या प्रवाशांना खाली उतरवलं आणि बसवर दगडफेक केली। पोलीस घटनास्थळी येताच या टोळक्यानं धूम ठोकली। या प्रकरणी तोफखाना पोलीस स्थानकामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोल्यातील कळसुबाई देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात होऊन 15 जण जखमी झालेत। अकोल्यातल्या तेरंगुण फाट्यावरील वळणावर हा अपघात झाला। पिकअप गाडीचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। जखमींपैकी 4 प्रकृती गंभीर आहे। चांदवड तालुक्यातील भडाणे गावात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय। योगेश आहेर असं या मुलाचं नाव होतं। योगेशच्या शेतामध्ये मका सोडण्याचं काम चालू होतं। त्यावेळेस मशीनमधून उडणारा भुसा अंगावर येत असल्यानं आंघोळीसाठी म्हणून तो कमरेला दोर बांधून तळ्यात उतरला होता। मात्र दोर कच्चा असल्यानं तुटला आणि खोल पाण्यात बुडून योगेशचा मृत्यू झाला। पिंपरी चिंचवडच्या डांगे चौकातील जनलक्ष्मी फायनान्स कंपनीची 22,75,000ची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। कंपनीतून पैसे बाहेर घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तोंडावर स्प्रे फवारून ही चोरी करण्यात आली। रोकड घेऊन दोन्ही चोरटे दुचाकीवरून फरार झालेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मनमाडच्या स्थळा तालुक्यातून बिबट्यांचे 2 बछडे आणि मादी पिंजऱ्यात जेरबंद झालेत। देसाडे गावातील विठ्ठल अहिर यांच्या शेतामध्ये मक्याची मशागत सुरू असताना मजुरांना शेतात 2 बिबट्याचे बछडे आढळून आले। तत्काळ त्यांनी वन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली। दरम्यान अधिकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट्याच्या बछड्यांना आणि मादीला जेरबंद केलं, तर इतर 2 बछड्यांचा शोध सुरू आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये घरगुती गॅसचा स्फोट होऊन 4 जण गंभीर जखमी झाले। इचलकरंजीच्या सुतारमाळा इथे ही दुर्घटना घडली। सकाळी नेहमीप्रमाणे गीता आवळकर या चहा ठेवण्यासाठी गॅसच्या दिशेने गेल्या, मात्र गॅस सिलेंडरची पाईपलाईन लिकेज होती। त्यामुळे शेगडीचं बटन सुरू करता स्फोट झाला। या स्फोटाची तीव्रता एवढी होती की घराचा वरचा मजलाही कोसळून पडला। दरम्यान जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले। इंदापूरमध्ये चोरट्यांनी केलेल्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेनं फसलाय। तालुक्यातल्या निरंगावी गावच्या बसस्थानकासमोर मध्यरात्री काही चोरट्यांनी टाटा इंडिकॅश एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र जागरूक नागरिकांनी या चोरट्यांना पकडलं आणि एटीएममध्येच डांबून ठेवलं। त्यांनी पोलिसांचा ताबा देण्यात आला आहे।